इचलकरंजी शहर आणि परिसराच्या दीर्घकालीन शाश्वत पाणी पुरवठ्यासाठी आवश्यक उपाययोजनांबाबत राज्य शासन सकारात्मक आहे। पाणी साठवणीची क्षमता वाढवण्यासह विविध पर्यायांचा अभ्यास करून लवकरच या संदर्भातील निर्णय जाहीर करण्यात येईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं। इचलकरंजीच्या पाणी पुरवठ्यासंदर्भात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत झालेल्या बैठकीत ते बोलत होते। इचलकरंजीच्या पाणी प्रश्नासंदर्भात आज शिष्टमंडळानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईतील वर्षा निवासस्थानी भेट घेतली। यावेळी खासदार धैर्यशील माने, आमदार राहुल आवाडे यांनी इचलकरंजीची वाढती पाण्याची गरज, कृष्णा नदीवरील उपलब्ध जलस्रोत आणि तालुक्यातील गावांच्या पाणी पुरवठ्याबाबत माहिती दिली। दरम्यान कृष्णा नदी ही 3 राज्यांना पाणी पुरवठा करणारी महत्त्वाची नदी आहे। कोणत्याही राज्याचं नुकसान न करता संबंधित भागाला आवश्यक पाणी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचं सांगत मुख्यमंत्री फडणवीस यांनी इचलकरंजीच्या शाश्वत पाणी पुरवठ्यासाठी आवश्यक पाणी साठवण क्षमता वाढवण्याचे विविध पर्याय तपासण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या। या अभ्यासानंतर तांत्रिक, प्रशासकीय आणि आर्थिक बाबींचा आढावा घेऊन शासनाकडून लवकरच अंतिम निर्णय जाहीर केला जाईल असं फडणवीस यांनी सांगितलं। तसंच या महत्त्वाच्या प्रकल्पासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही। आवश्यक असल्यास बिनव्याजी दीर्घकालीन कर्ज उपलब्ध करून देण्याचाही विचार केला जाईल। त्याचबरोबर स्थानिक स्वराज्य संस्थांनी कर वसुली अधिक प्रभावी करावी आणि बांधकाम क्षेत्रातील नियमांचं काटेकोर पालन सुनिश्चित करण्यासही सांगितलं। यावेळी महापौर उदय धातुंडे, उपमहापौर अनिल डाळ्या, आयुक्त पल्लवी पाटील, जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते।